नमस्कार, मी आपले सर्वांचे वेदश्री ज्योतिष मार्गदर्शन या चॅनलमध्ये स्वागत करतो। आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की वास्तुशास्त्रानुसार उंबरठा, आपल्या घराचा उंबरठा हा किती महत्त्वाचा आहे आणि तो असणे किती गरजेचे आहे। तर वास्तुशास्त्र हे अत्यंत महत्त्वाचे शास्त्र आहे आणि आपल्या जीवनावरती, आपल्या शरीरावरती किंवा आपल्या एन्व्हायरमेंटमध्ये प्रत्येक वेळेला हे भाग घेतात आणि त्याचे परिणामसुद्धा आपल्याला दिसून येत असतात। तर वास्तुशास्त्र म्हणजेच की आपल्या जो घर आहे किंवा वास्तू आहे किंवा ज्या ठिकाणी आपण व्यवसाय करतो त्या वास्तूची, बिल्डिंगची जी रचना आहे त्या रचनेला कशा प्रकारे रचले जाते किंवा कोणत्या दिशेला कोणती गोष्ट असावी हे सर्व काही आपल्याला वास्तुशास्त्रानुसार कळत असते। तर त्याचमध्ये मुख्यद्वाराचा उंबरठा हा तितकाच महत्त्वाचा आहे किंवा मुख्यद्वार हे कोणत्या दिशेला असणे अत्यंत गरजेचे आहे हेही आपल्याला समजून येते। दक्षिण दिशेला मुख्यद्वार सहसा नसावे, असेल तर पंचमुखीचा जो फोटो आहे पंचमुखी हनुमानाचा तो फोटो आपण लावू शकतो। त्यासोबतच उत्तर दिशेला चालते, त्यानंतर पूर्वेला चालतो किंवा पश्चिमेला चालतो, परंतु त्यात काही चढउतार आहेत। म्हणजेच की जसे की जो उत्तर दिशेला आहे तो मध्यभागी असावा किंवा ईशान्य दिशेला दरवाजा असावा। त्यानंतर जे आहे ते पश्चिम दिशेला जे आहे दरवाजा पश्चिम दिशेला असावा, मध्यभागी असावा किंवा मग नैऋत्य दिशेकडे असावा। त्यानंतर पूर्व दिशेला, ईशान्य दिशेला असावा, आग्नेय दिशेला नसावा, पूर्वेकडील। या प्रकारे आपल्याला हे मुख्य दरवाजे समजून येतात। त्यानंतर जो मुख्य दरवाजा आहे तो त्याची रचना जी आहे ती उंबरठ्यासोबत असावी। म्हणजेच की उंबरठा म्हणजे उंबऱ्याच्या झाडाचे लाकूड जे आहे ते पट्टीच्या आकाराचे आपल्या सीमाद्वारा म्हणजेच की आपल्या मुख्य दरवाजाच्या खाली जे आहे ते उंबरठा असणे गरजेचे आहे। बऱ्याच वेळेला आपण पाहतो की फ्लॅटमध्ये किंवा अनेक ठिकाणी उंबरठा बसवलेला नसतो, त्या ठिकाणी फक्त मार्बल बसवलेले असते, परंतु त्या ठिकाणी उंबरठा नसतो। उंबरठा हे आपल्याला दर्शवतं की आपल्या घरामधली सीमा आणि आपल्या बाहेरची सीमा, म्हणजेच की घरामध्ये येणारी जी निगेटिव्ह पॉझिटिव्ह एनर्जी आहे त्यासोबतच येणारे सर्व काही व्यक्ती आहेत ते त्या उंबरठ्याला ओलांडून येत असतात। तर जर हा उंबरठाच नसेल तर सरळ ती एक निगेटिव्ह एनर्जी सुद्धा आपल्या घरामध्ये प्रवेश करेल, त्यामुळे आपल्या आरोग्याचे प्रश्न निर्माण होत असतात। त्यानंतर सोबतच आपले धन धान्य समृद्धी संतान यांना सुद्धा आपल्या या वास्तुदोषामुळे अनेक प्रकारचे आरोग्याचे संबंध सुद्धा या ठिकाणी आपल्याला दिसून येत असतात। तर हा उंबरठा अत्यंत महत्त्वाचा आहे। ज्यावेळेला आपला विवाह किंवा कोणत्याही व्यक्तीचा विवाह होतो त्यावेळेला तो व्यक्ती उंबरठा ओलांडत असतो, माप ठेवलेली असते आणि ते धान्य ओलांडून तो लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते। तर हाच उंबरठा तितकाच महत्त्वाचा आहे की जर आपला उंबरठाच नसेल तर आपण जे माप ओलांडत आहोत त्यासोबतच ती निगेटिव्ह एनर्जी सुद्धा आपल्या घरामध्ये प्रवेश करत आहे। तर आपण सुद्धा हा उंबऱ्याच्या झाडाचा उंबरठा हा लावणे अत्यंत गरजेचे आहे। उंबरठा म्हणजे सीमा किंवा उंबरठा म्हणजे आपण केलेले विभाजन आहे किंवा आपल्या घरातली जी वास्तू आहे त्याची जे स्थान आहे ते वेगळे आणि बाहेरचे स्थान वेगळे हे आपण दर्शवण्यासाठी हे उंबरठा उंबऱ्याच्या झाडाचा असतो आणि तो उंबऱ्याच्या झाडाचा उंबरठा असणे अत्यंत गरजेचे आहे। वास्तुशास्त्रानुसार जर आपले घर असेल तर आपल्याला नक्कीच सुख, शांती, समृद्धी आणि समाधान आपल्याला नक्कीच प्राप्त होत असते। आपण यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहत असतो तर नक्कीच आपण या चॅनलला सबस्क्राईब, शेअर आणि लाईक करावे, म्हणजे येणारे नवीन जे व्हिडिओ आहेत ते आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील। धन्यवाद।